नमस्कार, नया सवेरा न्यूज में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर शिव प्रकाश मिश्रा के साथ। ठाणे कलवा परिसर में आयुष्मान हॉस्पिटल के संचालक एवं आधार फाउंडेशन के अध्यक्ष डॉक्टर श्याम पांडे का जन्मदिन उनके आयुष्मान हॉस्पिटल में बड़ी ही धूमधाम से उनके सभी सहयोगियों द्वारा मनाया गया। बधाई देने राजनेता, पूर्व नगर सेवक राजा भाऊ गवारी, पूर्व नगर सेवक मिलिंद पाटिल, मंदार केनी, हीरामन फाउंडेशन के अध्यक्ष हीरामन सुर्वे, वंदे मातरम संगठन के सभी पदाधिकारी, वीर सिंह पार्चा, उदय पांडे तथा उनके सभी मित्र सहयोगी बधाई देने पहुंचे। बता दें, कलवा परिसर में डॉक्टर श्याम पांडे ने आरोग्य क्षेत्र में बड़ी ही उत्तम सराहनीय कार्य किया है। लोगों का कहना है कि कोरोना काल में परिसर के लोगों के लिए एक आरोग्य दूत बनकर खड़े रहे। उनका ऐसा मानना है कि उनका हॉस्पिटल हर किसी के किफ़ायती कीमत में इलाज करने वाला है। आर्थिक स्थिति किसी की न होने के बावजूद भी डॉक्टर श्याम पांडे द्वारा उस व्यक्ति का उत्तम इलाज किया जाता है। वे सभी ने उन्हें आरोग्य क्षेत्र में अत्यधिक सफलता की ऊंचाइयों को छूने की शुभकामनाएं दी। तो वहीं परिसर के लोगों ने भी उन्हें जन्मदिन की ढेरों सारी बधाई दी तथा उनके ऐसे ही समाज कार्यों को देखते हुए लोगों ने समाज के नेतृत्व करने की भी इच्छा जताई तथा भावी नगर सेवक के केक भी काटे गए। डॉक्टर श्याम पांडे अपने परिसर में आरोग्य क्षेत्र में गरीबों के मसीहा के रूप में जाने जाते हैं। डॉक्टर श्याम पांडे ने कहा कि वो भी उन्होंने 13 बेड का हॉस्पिटल कलवा परिसर में शुरू किया है और जल्दी ही लोगों की सेवा में 25 से अधिक बेड एवं अत्याधुनिक आरोग्य सुविधा युक्त हॉस्पिटल शुरू करेंगे। डॉक्टर श्याम पांडे ने अपना जीवन लोगों की समाज तथा आरोग्य सेवा के लिए समर्पित किया। उनका कहना है कि उनके द्वारा लोगों की जितनी सेवा कर सकते हैं उतनी करने की पूरी कोशिश करते हैं। इसलिए जगह जगह पर शिविर का आयोजन करते हैं जिससे लोगों को ज्यादा से ज्यादा आरोग्य का लाभ मिल सके। पहिला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन आणि श्याम पांडेंचं जे आधार फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे त्यामार्फत ते जे सामाजिक कार्य करतात ते सामाजिक कार्य इतरांना बोध घेण्यासारखं आहे। त्यांच्या कामाची जी पद्धत आहे गोरगरिबांची सेवा करण्याची जी त्यांची हे आहे त्यांना मी खरंच त्यांना त्या बाबतीत पण शुभेच्छा देतो। आणि आज या हॉस्पिटल त्यांनी हे केलेलं आहे आयुष त्याच्यामध्ये गोरगरिबांच्या छोटे मोठे ऑपरेशन असो या काही हे असू दे त्या अत्यंत अल्प दरात ते करतात। त्यासाठी त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। सांगताना खूप आनंद होतोय की आमचे बंधुतुल्य सहकारी डॉक्टर श्याम पांडे साहेब यांचा 51वा वाढदिवस आहे। वयाचे मी लहानपणापासून बघतोय, आज माझं वय वर्ष 25 आहे, पण मी
जसं मला समजतंय तेव्हापासून ते समाजसेवेमध्ये ऋतू आहे. त्यांच्या माध्यमातून जर आपल्यावर ज्या महाराष्ट्रावर देशावरती कोरोनाचं संकट आलेलं, प्रत्येकजण आपापल्या जीवाला घाबरत होतं. पण हे आमचे डॉक्टर श्याम पांडे साहेब यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून, आमचा महात्मा फुले नगर स्लम एरिया आहे, त्या स्लम एरियासाठी स्वतःचा जीव टाकून, स्वतःचा जीव धोक्यात टाकून जनतेसाठी त्यांनी अविरत सेवा केलेली आहे. त्याच्यामुळे आमचा महात्मा फुले नगर एकदम सेफ होता. कोणालाही कुठे ॲडमिट व्हायची गरज लागली नाही, काय नाही. कोणाला सर्दी खोकला जरी आला तरी त्यांना प्रत्येकाला डॉक्टर श्याम पांडे आठवायचे. आणि आमच्या महात्मा फुले नगर आणि आजूबाजूचे जे मनीषा नगर आहे, जानकी नगर आहे, पाटबंधारे आहे, खारेगाव आहे, कळवा आहे, त्यांच्या सगळ्यांवर या डॉक्टरांचे उपकार आहेत. आज आमचे डॉक्टर नाही तर आमचे हे फॅमिली मेंबर आहेत. धन्यवाद. डॉक्टर श्याम पांडे आधार फाउंडेशनचे अध्यक्ष, हिरामन सुर्वे फाउंडेशनचे उपाध्यक्ष आणि ह्या कलव्यातील तमाम महात्मा फुले नागरिकांचे आणि सर्वात राजकीय क्षेत्रातील सर्वांची एकोबा आणि सर्वांशी मिळून जुळून असे काम करणारे डॉक्टर श्याम पांडे ह्या महात्मा फुले आणि कलव्यामध्ये ज्या आम्हा सर्वांना जे लाभले ते खरोखर अतिशय मोलाचा आणि सिंहाचा वाटा काम करण्यामध्ये त्यांचा आहे. आणि कलव्यातले नागरिक तमाम मनापासून त्यांच्यावरती प्रेम करतात. कारण आज कुठल्याही डॉक्टरकडे जायचं तर खिशामध्ये 500 रुपये पाहिजे ते 1000 रुपये पाहिजेत, परंतु डॉक्टर पांडेंच्या डिस्पेन्सरीमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये यायचं त्या माणसांनी मनमोकल्याने त्या ठिकाणी येऊन डॉक्टरांना जी स्वतःची परिस्थिती सांगायची गरज नसते, पण त्यांना एवढ्या दिवसाचं त्यांचं संबंधावरून माहिती आहे की समोरची व्यक्ती कशा परिस्थितीमध्ये आहे. त्यांना फी न विचारता त्यांच्यावरती त्यांचं उपचार चालू करतात आणि मग सांगतात की काय असेल ते द्या. म्हणजे महात्मा फुलेला जर 100 रुपये 80 रुपये फी असेल तर 20 रुपये 50 रुपये देणार आणि त्याच्यामध्ये ते त्या ठिकाणी खरं म्हणजे त्यांच्या डॉक्टरी व्यवसायामधून ते जे हे सर्व जनसामान्यांची आरोग्य सेवा करतायत. आणि आम्ही फाउंडेशन माध्यमातून अनेक ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम घेतले आणि डॉक्टर श्याम पांडेंचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. माझ्या पेण तालुक्यामध्ये गाव बलोली ह्या ठिकाणी फार मोठं शिबिर घेतलं आणि त्यांचा ह्या ठिकाणी वाढदिवस साजरा होतो. ही सर्वात तुमच्या आमच्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट आहे. ही सर्वात महत्वाची. एवढं 2 शब्द बोलून मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझ्या सुर्वे कुटुंब हिरामन सुर्वे फाउंडेशनच्या वतीनं ज्या ज्या पक्षामध्ये काम करतो सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. डॉक्टर श्याम पांडे, आयुष्मान मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर श्याम पांडे, माझे मित्र, माझे भाऊ यांनी जी आरोग्य सेवेचा जो वसा घेतला आहे तो अविरत चालू आहे. गेले 25 ते 30 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये त्यांची दिवसेंदिवस प्रगती होते आणि होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्याचबरोबर ते गरिबांच्या कैवारी आहेतच आहेत. गरिबांच्या रुग्णासाठी सेवेसाठी ते तत्पर असतातच असतात. त्यामुळे त्यांना यापुढे आरोग्य दूत म्हणून संबोधलं जाईल. आणि हीच मी माझ्या मित्रांना सगळ्यांना हे करेल की आज ते त्यांची उपाधी ही आजपासून आरोग्यदूत म्हणून आमच्या डॉक्टर श्याम पांडे आमच्या भावाची ही पुढेही चालत राहो आणि अशीच प्रगती होत राहो. आमच्यातर्फे सर्व मित्रपरिवारातर्फे त्यांना शुभेच्छा. परिषदेचा ठाणे जिल्हा अध्यक्षातर्फे श्याम पांडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे डॉक्टर साहेब माझे लहानपणाचे मित्र असून त्याच्याबरोबर हे माझे नायक मानव अधिकार परिषदेमध्ये जे पण मार्गदर्शन देतात ह्यांच्यातर्फे मी या अध्यक्षपदी आतापर्यंत आहेत आणि ह्यांच्या मार्गदर्शन खाली आजपर्यंत आहे. त्यांचा मनापासून धन्यवाद करतो. धन्यवाद डॉक्टर साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 10 जनवरी 2025 आज हमारा जन्मदिन
आयुष्मान हॉस्पिटल के संचालक डॉक्टर श्याम पांडे, हमारे परम मित्र शैलेश भाई, आज सुबह हम लोग एक गौ माता के आश्रम में जाके वहाँ पे कुछ गायों को चारा देते हुए और आदिवासी बच्चों को थोड़ा सा उनको जो भी उनके शिक्षा है तो जो कुछ सामान था वो देते हुए वहाँ से आज दोपहर का कुछ कार्यक्रम करते हुए और फिर आज आयुष्मान हॉस्पिटल में आज हमारे संगठन, हमारे न्यायिक मानवाधिकार आधार फाउंडेशन के पदाधिकारी और हमारे माननीय नगर सेवक मिलिंद दादा पाटिल और स्थानिक नगर सेविका अपर्णा सालवी, राजा भाऊ गवारी एंड मंदार दादा हे आज उपस्थित होते। मैं इन सभी लोगों का आज मेरे जन्मदिन के शुभ अवसर पर हार्दिक आभार व्यक्त करता हूं कि आज आप समय निकाल के आयुष्मान हॉस्पिटल में आए और हमारा लक्ष्य है कि हम ये 8 महीने से हॉस्पिटल चला रहे हैं। अगला हमारा लक्ष्य है कि हम ये 15 बेड के हॉस्पिटल को 25 बेड करना चाहते हैं। ये हमारा अगला लक्ष्य है और हो सकता है 2026 के जन्मदिन हम लोग उस 2026 में हम दोनों जन मनाएंगे। हमारे परम मित्र, हमारे भाई डॉक्टर श्याम पांडे जी, आयुष्मान हॉस्पिटल की पूरी टीम और उनके सभी युवा मित्र आज जो यहाँ पर इस हॉस्पिटल में आपके जन्मदिन पर जो बधाई देने के लिए सभी लोग उपलब्ध हैं, मैं चाहूँगा और ये भगवान से कल्पना करता हूँ, उम्मीद रखता हूँ कि आप जब भी जिस काम में हाथ डालें उसका सक्सेस हम सभी पूरी टीम को मिले, पूरी डॉक्टर्स टीम को मिले और आयुष्मान हॉस्पिटल इसी तरह से हमेशा। अभी बीच में मैं एक छोटी सी घटना बताऊं कि मेरी माँ यहाँ पर एडमिट थी और काफ़ी उसे आराम है, वो 94 साल की है, तो ये डॉक्टर साहब की ही देन है कि इन्होंने बहुत अच्छा ध्यान रखा, पूरी टीम ने पूरा ध्यान रखा और आज वो बहुत अच्छी है। तो उसका भी आशीर्वाद देने के लिए मैं एक भाई होने के नाते पे यहाँ पर उपस्थित हूँ। मैं चाहूँगा कि आप इसी तरह से हमेशा आगे बढ़ते रहो, अग्रसर बढ़ते रहें। आज या ठिकाणी दिनांक 10/1/2025 रोजी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर श्याम पांडे तसेच आयुष्यमान मल्टीस्पेशालिटी जे हॉस्पिटलचे संचालक श्याम पांडेजी यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला। विविध सामाजिक उपक्रमातून उभा राहिलेली व्यक्ती, लहान थोरांचा आशीर्वाद, गोरगरिबांचे कैवारी अशा पद्धतीने त्यांचं सामाजिक क्षेत्रातील काम आहे। आमचा आधार फाउंडेशन या एनजीओच्या माध्यमातून आम्ही सतत सामाजिक कार्य करत असतो। या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी परिचित या परिसराचे माजी नगरसेवक मिलिंददादा पाटील, मंदार शेट्टी, माननीय राजाभाऊ गवारी साहेब हे सर्व या ठिकाणी डॉक्टर साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। या माध्यमातून प्रत्येक वर्षी मेडिकल फील्डचे बरेचसे कॅम्प केले जातात। तसेच सामाजिक आमचं श्रम एरिया महात्मा फुले नगर असून तिथे त्यांची डिस्पेन्सरी आहे। त्या ठिकाणी अत्यल्प अल्पदरामध्ये समाजसेवेसाठी अत्यंत अल्पदरामध्ये ते लोकांची सेवा करत असतात। दिवस रात्री 12-1 वाजेपर्यंत ते अवेलेबल असतात रुग्णसेवेसाठी आणि तुम्ही फोन कॉलिंगमध्ये 24 आवर्स 7 आवर अवेलेबल असतात। हीच त्यांची सामाजिक कार्य आहे आणि आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पर्टिक्युलर या ठिकाणी नाही तर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये विविध पद्धतीने आमची टीम कार्यरत आहे। हे वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात। आम्ही कधीतरी जाऊन त्या ठिकाणी डॉक्टर भेट देत असतात। अशा पद्धतीने आमचे सामाजिक कार्य चालू असतं।